बिल्डरच्या क्षमतेबाबत सदनिकाधारकांना साशंकता। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। अरुणोदय सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेला विरोध करणाऱ्या सदनिकाधारकांनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ज्या बिल्डरची निवड झाली आहे त्या बिल्डरच्या यापूर्वीच्या नालासोपारा येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या निर्माणाबाबत तपशील मांडला आहे। सदनिकाधारक अनिता जमदाडे आपली काय बाजू मांडतात तो तपशील पाहू। नमस्कार, मी सौ अनिता प्रभाकर जमदाडे, अरुणोदय सोसायटी स्टेला वेस्ट येथील रहिवासी आहे। मी आपल्यासोबत आज शेअर करणारे काही गोष्टी ज्या संबंधित आहेत ईस्ट स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत ते विपुल गिरधर आणि कल्पेश बोरा। तर हे जे आमच्याकडे सोसायटीमध्ये आले, अरुणोदय सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात त्यांच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्या अनुसार त्यांचे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट 4 ते 5 प्रोजेक्ट्स आहेत साधारण आत्ता चालू आहेत अशा कंडिशनमध्ये। तर त्यातील एका प्रोजेक्टबद्दल मी आपल्याशी शेअर करते माहिती। ठीक आहे, तर त्यांचा एक प्रोजेक्ट आहे वैभव नेनेवरे। हा प्रोजेक्ट आहे नालासोपारा वेस्ट येथील। तर या प्रोजेक्टची माहिती आम्हाला त्यांनी जी दिली ती अशी दिली की हा प्रोजेक्ट आहे साधारण 225 फ्लॅट्सचा। ठीक आहे, आता 225 फ्लॅट्स म्हणजे किती? साधारण 20 ते 25 आपण 25 ते 27 धरूया आपण फ्लोर्सपर्यंत होऊ शकतं। आता या बिल्डरची जेव्हा आम्ही महारेरामध्ये चौकशी केली, माहिती काढण्याचा प्रयत्न केला वेबसाईटमध्ये, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की यांना आत्तापर्यंत फक्त 7 फ्लोअर्सचा CC मिळालेला आहे। यांचं काम चालू झालेलं दाखवते त्याच्यामध्ये 2022-23 मध्ये आणि CC मिळाला आहे फक्त 7 फ्लोअरचा। आता 7 फ्लोअरचा त्यांना CC मिळाला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटले त्याच्यामध्ये पार्किंगची त्यांनी जी माहिती दिलेली ती अशा प्रकारे आहे। 86 एकूण म्हणजे 86 पार्किंग आहेत ती ओपन पार्किंग आहेत आणि 5 पार्किंग आहेत ती क्लोज पार्किंग आहेत। आता 225 त्याच्या विरुद्ध जर तुम्ही कंपेअर केलं 86 पार्किंग, हे कुठेतरी गणित बसतं का? म्हणजे किती मेंबर्सना तुम्ही पार्किंग देऊ शकता? आता हा झाला पार्किंगचा विषय। आता यांच्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी जे सादर केलेलं आहे महारेरामध्ये डाउनलोड केलं आहे कोणी, विपुल गिरीधर आणि कल्पेश्वरा यांनी, त्याच्या अनुसार त्यांचं जे पोझिशन आहे या प्रोजेक्टचं CC मिळालं त्याच्यानंतरचं ते आहे 2026 31 डिसेंबर। ठीक आहे, आता त्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या जागेचं जाणार पोझिशन द्यायचं आहे। तर त्यांचं काम किती जोरात चालू झालं पाहिजे? 25 ते 27 फ्लोअर्सचा तुमचा प्रोजेक्ट आहे, काम तर तेवढं दिसलं पाहिजे। परंतु आम्ही जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्या साईटवरती व्हिजिट केलं त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की फक्त ग्राउंड आणि 1 फ्लोअर एवढंच बांधकाम झालेलं आहे, तेही फक्त सांगाडा, भिंती नाही, काही नाही। परत त्यांच्याकडे कोणताही कामगार तिथे आम्हाला उपस्थित दिसला नाही, कुठल्याही प्रकारचं काम चालू दिसलं नाही। म्हणजे प्रत्यक्षात काम चालू आहे किंवा नाही। आता यांनी जे 7 फ्लोअरचं त्यांनी CC दाखवलंय, पुढचं बांधकाम ते कधी करणार आहे? त्याचा CC त्यांना मिळालाय का? बरं, CC त्यांना मिळाला असेल तर त्यांनी अपलोड का केला नाही महारेराच्या वेबसाईटवरती? आनंदाची बातमी आहे खरं तर ही तुमच्यासाठी, तुम्ही अपलोड करायलाच हवं, परंतु तसं नाही। म्हणजे याचा अर्थ आम्ही काय काढायचा? तुम्हाला CC उपलब्ध झालेला नाही का इथून पुढचा? ठीक आहे, आता त्यांना जर 2026 पर्यंत एंडपर्यंत हा प्रोजेक्ट त्यांना हँडओव्हर करायचा आहे आणि त्यांची परिस्थिती कामाची आम्ही पाहिली, आपण आपल्याला शेअर केली, माहिती दिली। आता तुम्ही कल्पना करू शकता, आत्तापर्यंत 2.5 ते 3 वर्ष झाली समजा त्यांचं बांधकाम होऊन, आता फक्त त्यांना 1.5 वर्ष त्यांच्या हातात आहे। 2.5 वर्षामध्ये त्यांना जर फक्त 1 फ्लोअरचं बांधकाम ते करून दाखवू शकतात, तर पुढच्या 1.5 वर्षात त्यांना 7 फ्लोअर करणं शक्य आहे का? आणि पुढचं 25 तुम्ही फ्लोअर्स म्हणताय ते बांधकाम ते कधी करतील? राहिलेलं समजा 20 ते 25 आपण म्हणूया 22 जे काय असेल ते बांधकाम ते कधी कंप्लीट करून दाखवणार आहेत? इतकं गंभीर आम्हाला हा मुद्दा वाटला का तर आम्ही आमच्या सोसायटीशी हा रिलेट केला। आमची सोसायटी साधारण तेवढेच फ्लॅट्स होऊ शकतात, 228 एवढे फ्लॅट्स, आणि आम्हाला त्यांनी असं प्रॉमिस केलं आहे विपुल गिरधर आणि कल्पेश्वरा यांनी की आम्हाला याचं पोझिशन 36 महिन्यामध्ये मिळेल आमच्या प्रोजेक्टचं। 36 महिन्यामध्ये कसं काय शक्य वाटतं? जर एखादा बिल्डर 4 वर्षामध्ये 7 मजल्याचं बांधकाम पूर्ण करू शकत नाही तर 3 वर्षामध्ये कसं काय आम्हाला बांधकाम करून देणार आहे कंप्लीट? कोणत्या भरोशावर आम्ही आमच्या जमिनी याच्या ताब्यात देणार? कसं काय आम्ही म्हणजे शांतीने आम्ही कसं काय राहू शकतो? मुद्दा असा आहे की आमच्या सोसायटीत जे काही रहिवासी राहतात, जास्त करून रहिवासी हे वृद्ध आहेत म्हणूया आपण,
काय शाश्वती आहे की त्यांच्या हयातीमध्ये त्यांना त्यांचे फ्लॅट्स मिळतील? कोणाच्या आयुष्याची काही गॅरंटी देता येते का? 25 ते 30 वर्ष नक्कीच हा बिल्डर लावू शकतो कामाला. मग हे काम देताना अरुणोदय सोसायटीची आमची जी समिती आहे यांनी कोणतं असं माहिती त्यांच्याकडून मिळवली होती? कुठून त्यांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता का? बिल्डरची कपॅसिटी आहे का? बिल्डरची फायनान्शियल स्टेटस काय आहे का? कोणती माहिती यांना अशी मिळाली की यांनी इतर अनेक नावाजलेले बिल्डर डावलून या बिल्डरला काम दिलं? मोठा कळीचा मुद्दा आहे, आपणही हा विचार करू शकता. आणि राहिला आमच्या सभासदांचा प्रश्न. सभासदांना माझं एकच आव्हान आहे, आम्ही गृहिणी साधी भाजी जरी आणायला गेलो मार्केटमध्ये तरी किती घासाघीस करतो, किती प्रयत्न करतो की चांगल्यात चांगलं आपल्याला वस्तू मिळावी म्हणून. आणि आपल्या आयुष्याची पुंजी आपण कशी काय एखाद्याच्या हातात इतकी सहज देऊ शकतो? ही काय खिरापत आहे काय संक्रांतीचं वाण आहे? संक्रांतीचं वाण आहे का की तुम्ही तपकात सजवून एखाद्याच्या समोर सादर करावं? इतकं सोपं वाटतं का? आपण कसे एवढे शांत राहू शकता? आणि आपल्या सर्वांची हे शेअर करण्याचा मुद्दा काय आहे? वसई विरारमध्ये आपण राहतो आणि वसई विरारमध्ये आपण सद्यस्थिती आत्ता पाहतोय किती चुकीचे प्रकार घडत आहेत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या धर्तीवरती आम्ही विचार करतोय की आम्ही ज्या परिस्थितीमधून जातोय त्या परिस्थितीमध्ये इतरांनी जाऊ नये, हा आमचा एक साधा सरळ म्हणजे भाव आहे. याच्यातून आपल्याला काय ज्ञान घ्यायचं असेल किंवा काय माहिती घ्यायची असेल, आपण एक करू शकता. आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. आपण स्वतःच्या पद्धतीने माहिती गोळा करू शकता. स्वतः आपण कुठेही जाऊन कुठलाही बिल्डर, हाच बिल्डर असं नाही, विपुल गिरीधरबद्दल नाही, कोणत्याही बिल्डरबद्दल माहिती घ्यायची. प्रत्यक्ष साईट व्हिजिट करा. महारेरावरती त्यांची काय काय माहिती तुम्हाला मिळते, काय नाही मिळते, संपूर्ण तुम्ही माहिती घ्या. त्याच्यानंतरच आपण डिसाईड करा, आपण ठरवू शकता की आपण काय करायचं किंवा काय नाही. धन्यवाद. यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.